सर्वांचा लाडका आवाज वेंगुर्ला उभा दांड्याचा सुंदर गोड आवाज समीर संतोष मरिये सर यांचे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा येतात. पहिला चेंडू पायस अलमेडा बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज रोशन कदम नॉन स्ट्राइक एंडवर सिद्धेश मेस्त्री. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कोलवा टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय का. एक धाव एका धावेने धाव फलक पुढे सर बायच्या स्वरूपात एक धाव फलक पुढे सरसावलाय. एका धावेने संघाने स्वतःचं खातं खोललं गेलंय. चांगली गोलंदाजी पायस याच्याकडनं पायसकडे एक अनुभव आहे आणि आपल्या अनुभव पणाला लावतो या ठिकाणी पायस. खूप दूरवरनं मालवण गावातून या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये खेळण्याचा संधी मिळाली आणि त्याचा या ठिकाणी फायदा उठवताना दिसतोय. संधीचं सोनं करावं लागतं कारण संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किट प्रमाणे असते. जर तुम्ही वेळेस जर बिस्किट बाहेर काढलं नाही तर ते चहामध्ये डुबतं. तशा प्रकारे संधी ही उचलून घ्यायची असते. तशाच प्रकारे या ठिकाणी संधीचं मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंधुदुर्गातील गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आज या नवी मुंबईच्या नेरूळच्या मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत आणि आपली कामगिरी सुद्धा चोखपणे करताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करण्यात आले. जे खेळाडू या ठिकाणी आलेत लांबवरनं हार जीत ही खेळाचाच भाग असतो. काही संघ हारलेत काही संघ जिंकलेत पण आजचा विजय किंवा आजचा पराजय हा शेवटचा नसतो. उद्या तुम्ही जिंकू शकता हा आत्मविश्वास तुमच्यात ठेवा आणि तशा प्रकारे स्वतःच्या सामर्थ्याने या ठिकाणी मेहनत करा. परत एकदा मैदानाच्या चेंडू होतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 धावा या धावफलकावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडासा या ठिकाणी बाहेरच्या दिशेला वळतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅनसाठी या ठिकाणी लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पडल्यानंतर दोन्ही साईडला चेंडू फिरवण्याची कला अवगत आहे या ठिकाणी पायस अलमेडाकडे. लेफ्ट हँडसाठी तो बाहेर काढतो. राईट हँडसाठी सुद्धा तसाच बाहेर जातोय चेंडू. एकाच टप्प्यावरनं चेंडू दोन्ही साईडला वळतोय त्यामुळे थोडंसं जजमेंट चुकते फलंदाजांची आणि त्यानुसार या ठिकाणी फटक्यांसुद्धा चेंज केले जात आहेत. परत एकदा विधान कार्पेट प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला एका धावेसाठी एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला या ठिकाणी. 3 या धावसंख्येवर सुरेख पहिले षटक हाताळताना ज्या षटकाची जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. फक्त 3 धावा हे खर्च केले गेलेत. दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. त्याचबरोबर धावसंख्येपासून सुद्धा वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यात यशस्वी सुद्धा झालाय. परत एकदा गोड लाईनवरनं चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या टप्प्यात घेऊन चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेला खेळला गेला. एकाच धावेसाठी एका धावेने या षटकाची सांगता होते. धावफलकावर 4 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा ही प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर पंधरा क्षेत्ररक्षण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता रामेश्वर कांदळगाव संघाने आणि त्यानंतर या ठिकाणी आता तर बघितला तर सुरेख षटक हाताळलं. या ठिकाणी धावा जरी 4च खर्च केल्यात जरी विकेट मिळाली नसली तरी 4 धावा ह्या संघाच्या दृष्टीने खूप बहुमोल असतील. कारण आताच्या या टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर षटकार चौकारांची आतिषबाजी ही नेहमीच आपण बघत असतो आणि अशा वेळी फलंदाजांना बांधून ठेवणारी झकळून ठेवणारी एक भेदक गोलंदाजी हे आपल्याला बघायला मिळाली. ती पायस अलमेडाकडनं पहिल्या षटकांमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळणारी गोलंदाजी मागवर गोलंदाज विकी खोला डब्बाचा चेंडू सोडून दिला जातो. लेग स्टिक मोइस करतात पंच मॅगी म्हणजेच मेघश्याम होडावडेकर या ठिकाणी व्हाईट म्हणून घोषित करतात. व्हाईट धावेने स्क्वेअर धावेने धावफलकात बदल केला जातोय. 5 धावा हाताची बोटं 5 पांडव आणि तेच 5 पांडव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ते स्कोअर बोर्डवर 5 अशी धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना रामेश्वर कांदळगाव संघ परत एकदा गुड लेनवर टाकलेला चेंडू सर्व बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि झेल सुद्धा टिपला जातोय. दर्पण आचरेकर येतोय स्क्रीनवर आणि दर्पण कडनं कुठलीच चूक होणार नाही. माघारी जावं लागेल फलंदाजाला आणि त्या फलंदाजाचं नाव आहे सिद्धेश मिस्त्री. स्वस्तामध्ये माघारी परत पहिली सफलता अर्जित करतोय या ठिकाणी विकी आणि संघाला यश मिळवून देतोय. सुरेख षटक हाताळतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पायस अलमेडाने गोलंदाजी केली त्याच्या
पावलावर पाऊल ठेवतोय त्याची जरी ओढली जाते या ठिकाणी, मात्र सफलता अर्जित केले गेले. माघारी पाठवले गेले फलंदाज सिद्धेश मेस्त्री याला त्याच्या जागेने नवीन फलंदाज मुन्ना कदम याची वर्णी लागते. मुन्नाकडे सुद्धा ताकद आहे, कौशल्य आहे आणि ते आता मात्र या ठिकाणी दाखवावं लागेल त्याला. लोकेशन पाठवले होते, लोकेशन व्हॉट्सअपला लोकेशन. मुन्ना पहिला आल्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी स्वागत केले गेले मुन्नाने षटकाराने. 6 धावा या मुन्नाच्या बॅटमॅनना. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न ब्लॉक होल मध्ये टाकायचा प्रयत्न केला गेलेला, मात्र या ठिकाणी फसतोय चेंडू. हा लोअर फुलटॉस प्रकारचा बनतोय आणि त्याला या ठिकाणी पाठवून दिलाय 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलकात जाऊन पोहोचलाय. 11 या धावसंख्येवर 21 डबल गेम. दुहेरी धावसंख्येत स्कोर बोर्डला परावर्तित करतोय हा षटकार आणि त्यामुळे धावफलकावर 11 धावा. नेल्सन फिगर 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा थोडीशी आता मात्र लाईन लेन भटकतोय, थोडासा प्रेशर अतिरिक्त दबाव येतोय या ठिकाणी आणि त्याचाच या ठिकाणी चित्र दिसतंय. व्हाईट प्लस 1 बायच्या स्वरूपात अशा 2 धावा या संघाच्या खात्यात. धावफलकात 13 धावा या धावफलकावर. दोन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. दोन चेंडू नंतर जर विचार केला तर 13 धावा या धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंट करण्याच्या क्षेत्ररक्षकांकडे झाले चूक आणि आउटफील्ड एवढी वेगवान आहे की चेंडू रोखणं हे नामुमकिन होऊन जाईल. त्यामुळे चेंडू जातो या ठिकाणी 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. चौकार येतो या ठिकाणी, सुदैवी चौकार आणि त्या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सर्व बॅटने केला क्षेत्ररक्षकांनी. 2 क्षेत्रकांची अभेद्य भिंत भेदाचा चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4 आहे तो एक चौकार, खणखणीत चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार बघायला मिळतोय. रोशन कदम याच्या बॅटमॅन, लेफ्ट हँड बॅट्समॅन रोशन या ठिकाणी सुंदर फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र आक्रमण आणि फक्त आक्रमण हे बघायला मिळतंय ते दोन्ही फलंदाजांकडनं आणि त्याच्याच जोरावर या ठिकाणी 18 धावा 21 धावा आणि त्यानंतर गडी माघारी परत आहे. रोशन कदम हा माघारी परतलाय. धावफलक 21 या शुभांकावर गडी मात्र माघारी परतलाय. 21 ला शुभांक म्हटलं जातं कारण गणपती श्री गजानन याचा हा आवडता अंक. आपण त्याला 21 दुर्वा 21 मोदक यांचा नैवेद्य दाखवतो आणि त्याच 21 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरा गडी माघारी परतलाय. रोशन कदम सलामीवीर, दोन्ही सलामीवीर हे पॅव्हिलियन मध्ये डगआउटचे शिकार होत आहेत. धावफलकावर धावा 21 असताना 3 षटकांचा सामना आणि दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. म्हणजे ह्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकवर असेल आता नागेश साळकर हा स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकवर मुन्ना सज्ज होतोय. परत एकदा थोडीशी लाईन भटकतोय. या षटकात जवळजवळ 3 ते 4 स्क्वेअर चेंडू खर्च केले जात आहेत, त्यामुळे धावफलकाला या ठिकाणी आकार मिळतोय. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. दुरियाचं डबल गेम. परत एकदा नेल्सन फिगर 22 वर 2 विकेट. दुसरं षटक हे थोडंसं लांबवलंय जात आहे. 18 धावा आतापर्यंत खर्च केले गेले त्या षटकामध्ये. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा मात्र चेंडू योग्य आहे, निर्धाव आहे असं पंचांची कोण. षटक समाप्त झाल्याची आणि 2 षटकांच्या सांगितल्यानंतर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ह्या धावफलकावर. परत एकदा नेल्सन फिगर 22 धावा 2 विकेट आणि 2 षटका समाप्त होत आहेत. 2-2-2-2. चला शेवटचं षटक जरा फास्ट घ्या, स्पीडअप घ्या विनंती असेल. प्रथमतः फलंदाजी करतो या ठिकाणी रामेश्वर कांदळगाव संघ.
22 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी बघितली आपण पायस अलमण्याच्या माध्यमातून. त्यानंतर थोडंसं महागडं षटक हे अवि याच्या माध्यमातून 18 धावा खर्च करतो या षटकामध्ये आणि हे 18 धावांमुळे धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मागवर राज चोडणकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आक्रमण केले गेले, स्वागत केले गेले षटकाराने आणि 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. बघता बघता या ठिकाणी धावफलक 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. जर मोठे फटके खेळावे लागतील आता मात्र या ठिकाणी, कारण 40-45 धावा हे करावे लागतील. 3 षटकांचा सामना. सरासरी जर विचार केली तर 15-16ची सरासरी तुम्हाला ठेवावी लागतील प्रत्येक षटकामागे, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे आणि हे जाणून या ठिकाणी तशी फटकेबाजी करावी लागेल आणि तीच ओळखून या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं असा मुन्नाचा इरादा आणि पहिल्या चेंडूवर षटकार हा खेळला गेलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडू 2 ते 3 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरवर बघू शकतो. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक 29 धावा. तिसरा बॉल दोन 1 रन. ओके 30 अशी धावसंख्या. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो बघायला मिळालाय. 1 धाव ही निघाले गेले लेग बायच्या स्वरूपात. परत एकदा 1 धावेने धावफलक 31 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडू अजूनही बाकी या इनिंग मध्ये आणि या 3 चेंडू निश्चित करतील लक्ष किती असेल समोरच्या संघासमोर. त्यामुळे मोठे फटके खेळण्याचा इरादा असेल आणि तेच मोठे फटके वाचवण्याचा इरादा असेल समोरची गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत जर बघितली तर राज याच्याकडनं होताना दिसते. मोठा फटका आता मात्र खेळला गेलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र तो बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी आणि पंचांची येते नो चेंडूची खूण म्हणजे एक या ठिकाणी फ्रेट सुद्धा असेल. उघड्या डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल नक्कीच फ्रेट. 7 धावा या संघाच्या खात्यात ऍड केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी अशा प्रकारची गत. एक षटकार आलाय आणि त्यात तो चेंडू नो निघालाय, त्यामुळे पुढचा चेंडू सुद्धा फ्रीटचा असेल आणि कशा प्रकारची गोलंदाजी आता करतोय हे बघावं लागेल. राज चोडणकर गोलंदाजी मागवर समोर जर विचार केला तर मुन्ना, नाव जरी मुन्ना असला तरी फटकेबाजी मात्र आक्रमक करतोय. मोठा फटका खेळला या ठिकाणी. फायनल क्षेत्रात चेंडूचा प्रवास या ठिकाणी ना तूने कॉल किया ना मैंने सुना आणि हे बघता बघता या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला. विकेट माघारी परतलाय, गडी माघारी परतलाय. नागेश साळकर हा माघारी परतलाय. धावफलक जाऊन पोचलाय. धावफलक 39 धावा ह्या धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. थोडस या ठिकाणी पहिले षटक हे लवकर समाप्त झालं होतं, त्यानंतरची 2 षटक ही थोडीशी लांबवलेली दिसत आहेत. त्याला विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघांनी, आपण अगोदरच या ठिकाणी 1 तास लेट चाललोय, त्यामुळे हा जो वेळ आहे तो आपल्याला कव्हर अप करायचा आहे. त्यासाठी जरा स्पीडअप घ्या. दोन्ही दोन्ही पंचांना सुद्धा ही विनंती असेल. धावफलक जाऊन पोहोचला 39 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूंवर जर मोठे फटके आले तर नक्कीच आपण अर्धशतकी सांघिक अर्धशतक सुद्धा आपण धावफलकावर बघू शकतो आणि तोच इरादा असेल. त्याच्यासाठी स्ट्राईकवर नवीन फलंदाज येतोय. रोशन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, या ठिकाणी खेळून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः आणि चेंडूचा प्रवास होतो या ठिकाणी लॉंग ऑफला आणि परतीची फेकी होते तोपर्यंत 1 धाव निघते. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज राज गोलंदाजी मागवर. शेवटचा चेंडू
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुड लाईन स्पॉटवरनं चेंडू थोडासा हलकेचा उसळी घेतोय, त्यामुळे मिस होतोय. फलंदाजांना एक चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न, अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात सुद्धा या ठिकाणी असफल होत आहेत दोन्ही फलंदाज आणि या ठिकाणी गडी माघारी परततोय. चौथा धक्का बसतोय, मात्र या ठिकाणी हा चेंडू मात्र निधाव असल्याची पंचांची खूण, त्यामुळे धावसंख्या मात्र स्थिरावले गेले. धावफलक आहे 40 धावा 3 षटकांच्या सांगितल्या एकेरीस, म्हणजेच 41 धावांचा पाठलाग हा करावा लागेल तो रायझिंग स्टार मालवण संघाला. प्रथमतः क्षेत्र नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय रामेश्वर कांदळगाव संघाचा, आणि फलंदाजी करत असताना या ठिकाणी 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 40 धावांची लयलूट केली गेली आणि 41 धावांचा पाठलाग केला गेलाय. सिद्धू एक मिनिट, यानंतर सामना समर्थ 11 तळवडे वर्सेस कोकण पॅकर्स देवगड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे टॉस साठी. समर्थ 11 तळवडे आणि कोकण पॅकर्स देवगड. वरचा उचल. यानंतर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग यासाठी माननीय श्री प्रल्हाद पाटील साहेब, विभाग प्रमुख तारसोळे गाव यांच्या ठिकाणी आगमन झाले. मंडळातर्फे त्यांचं मी जाहीर स्वागत करतोय आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी तुकाराम रसन साहेबांना विनंती करतोय. माननीय श्री प्रल्हाद पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप असेल. कोकण पॅकर्स देवगड आणि तळवडे, समर्थ 11 तळवडे, काष्टे याची टीम. या स्पर्धेचा टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूब प्रेक्षेपण, आणि या यूट्यूब प्रेक्षेपणासाठी लाईव्ह प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. त्यामध्ये वेंगुर्ला गावचा एक गोड मंजूळ आवाज संतोष मरिये सर यांच्यासुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. पान परागची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत आज ते कॉमेंट्री करतात आणि त्यांच्या तिकडे जरी ते कॉमेंट्री करत असले तरी या स्पर्धेकडे त्यांचं सुद्धा लक्ष आहे. त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक श्री कृष्णदेवजी सर यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र गौरेश नार्वेकर यांच्यासुद्धा या ठिकाणी मंडळासाठी शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हसाठी जे काम करतात ते गौरेश शिरोडकर सर यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर सर्वांचे आभार. त्याचबरोबर या स्पर्धेत आता रामेश्वर कांदळगाव संघाने 40 धावा केल्यात. 41 धावांचा पाठलाग हा करावा लागेल रायझिंग स्टार मालवण संघाला, आणि हा 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल केला जातोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका आणि बघत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा ही स्पर्धा. आणि मी सिद्धेश काष्टे तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय माझे सहयोगी समालोचक सुरेश कांदळगावकर यांच्याकडे, आणि मी रजा घेतोय. धन्यवाद. माननीय श्री प्रल्हाद पाटील साहेबांना मी विनंती करेन, नाणेफेकीसाठी त्यांनी यायचंय. प्रल्हाद पाटील साहेब नाणेफेकीसाठी. आत्माराम नाणेफेकीसाठी प्रल्हाद पाटील साहेबांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. धन्यवाद सिद्धेश काष्टे सर. दुपारच्या कडकडीत तापलेल्या उन्हात पुन्हा एकदा मालवणी समालोचनांनी सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. मैदानात घेऊन जाते तुमका लागलोच. चालू असलो सामनो रामेश्वर कांदळगाव विरुद्ध रेजिंग स्टार मालवण. एका इनिंगचं खेळ पुरजलो. रामेश्वर कांदळगाव संघात 40 धावा जवळ केले. 41 धावांचा लक्ष ठेवलं तर रेजिंग स्टार मालवण संघासमोर. दोन्ही संघांचा विचार करशाल तर मालवण तालुक्यातले दोन मोठे संघ एक बलाढ्य लढत हे मैदानात रंगताना दिसतली. आणि दर्शक नक्कीच याच गोष्टींचा आनंद असता की सामनो रंगतदार हो, शेवटच्या चेंडूपर्यंत सामनो जाऊ हो. पहिल्या सामन्याचा विचार करशाल तर रेजिंग स्टार्स मालवण संघाचा सांगूचा झाला तर 14 धावांची गरज असते. फक्त 5 चेंडूत सामनो पूर्ण केलं होतं. तोच रेजिंग स्टार्स मालवण संघ सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक यांच्या दिशेत विशाल लुडबे तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेत निखिल पराडकर. दोन मोठी नावा मालवण तालुक्यातले दोन मोठे खेळाडू आणि हर पद्धतीचे शॉट त्यांच्याकडे भरलेले आहेत. अशा पद्धतीचे दोन खेळाडू. सलामीची जोडी. सलामीचा षटक घेऊन कांदळगाव संघाच्या बाजून परेश साळकर. परेश सामना करीत त्याच्या गोलंदाजीचा उत्तर देतो विशाल लुडबे.
41 धावांचा मोठा लक्ष्य, 18 चेंडू शिल्लक, एक मोठा ध्येय पुरा करूचा साथ या लक्षात ठेवा. ध्येय मोठा सतर्कता पुरा करूच्यासाठी येड्या सर अतोनात प्रयत्न करा. लोकांनी तुमका येडे म्हटलं तरी हरकत नाही, कारण येडे लोक जो इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत बसतात. सामन्याक सुरुवात होता, पहिलो चेंडू निर्धाव जाता. एकेचाळीस धावांचो पाठला करताना पहिलो चेंडू निर्धाव, खैतरी दबाव दिसता विशाल लुडवे या गोलंदाजार. मगाशी ज्यांनी षटकारानं सुरुवात केली होती, पहिल्या 2 चेंडूत 2 मोठे फटके विशालच्या बॅटमधून बघू गावलेले. तोच विशाल आता परेशच्या गोलंदाजीचा सामना करता. पहिल्या षटकातलो दुसरो चेंडू विशालसाठीचो. आता मात्र भरकाटलेलो चेंडू, पंच आपले 2 हात खांद्यापासून रुंद करतात, वाईटची खूण दाखवतात, म्हणजे नायदेवच्या भाषेत गोंडगीचे वाशे. त्यातलो एक चेंडू मात्र एकाच धावावर समाधान मानूचा लागता आणि संघाचा खाता खोलला जाता या अवांतर धावेन. म्हणजे धावसंख्या झाली ती 41 धावांचो पाठलाग करताना रेजिंग स्टार मालवण संघ. एक मोठा रनअप दिसता. गोलंदाज परेश नावाचो गोलंदाज जवळजवळ पॉवर प्लेच्या बाहेरसून गोलंदाजी कर. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर ज्याका म्हटलं जात त्या पद्धती चेंडू पंचांकडे दाद मागता. वाईट साठीची पंचांवर कसलोच परिणाम दिसणार नाही. पंच 22ची खूण दाखवतात. या चेंडूसाठी वाईटची दाद मागी होतो विशाल लुडबे. या चेंडूसाठी वाईटची दाद मागणं म्हणजे असं मालवणी सांगत झालं तर एसटी जाता मालवणाक आणि तिकीट मागता कुडाळचा. पंच चेंडू मात्र निर्धाव जाता. धावसंख्या एकांफोटे सरली 22च्या स्वरूपात. धावसंख्या जाता ती 2. पहिला षटक चालू, कमालीचा क्षेत्ररक्षण सजलेला, ताकदीची गोलंदाजी होता. अशीच गोलंदाजी मालवण संघाकडून सुद्धा झाली होती. पहिल्या षटकाचा विचार करशील, षटच्या नंतरची 2 षटकं मात्र महाग पडली ती रेजिंग स्टार मालवण संघात. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता ह्या सुरुवात झाली ती दुसऱ्या इनिंगची. पहिल्या षटकाचा खेळ चालू झाला. धावसंख्या झाली ती 2. अजून बॅटच्या स्वरूपात धावसंख्या निघाकण्यात ती रेजिंग स्टार मालवण संघाच्या फलंदाजांका. आता मात्र धावकरा शैलीचो निखिल पराडकर सामना करत परेशच्या गोलंदाजीचो. मुंबई गाबी समाज क्रिकेटचे टुर्नामेंट होतं, त्याच्यात मोठा नाव निखिल पराडकर मालवण संघाकडून खेळताना मोठे फटके निखिल पराडकरच्या बॅटमसनं कामोठेच्या मैदानावर, कांजूरच्या मैदानावर बघू गावलेले बरेच फॅन आहेत गाबी समाज क्रिकेट स्पर्धेत निखिल पराडकरचे. आता मात्र निखिलला स्वतः सिद्ध करूचा लागत. पुन्हा एकदा मोठो फटको मारूचो होतो. चेंडू मात्र एसटी रक्षकाक चुकवून खैतरी पाठी जाता आणि एका धावावर समाधान मानतात. धावसंख्या एकांपुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोचतात ती 3 वर. खैतरी दबावाखाली खेळताना दोन्ही फलंदाज आणि दोन्ही फलंदाज किती दबाव जरी असलो तरी शेवटपर्यंत जरी उभं राहिलं तरी सामना एक हाती फिरवची त्यांच्यात ताकद आणि जिद्द ते जिद्दीन खेळाचा लागत. पण मात्र एक कमालीची गोलंदाजी करतो तो परेश नावाचा गोलंदाज. एक फास्टर गोलंदाज, वेग दिसता तिच्या गोलंदाजीत, एक वेगळी शैली आहे गोलंदाजीची. रनअप सुद्धा जरा वेगळ्या पद्धतीचा तोच परेश. आता मात्र युएसएफच्या प्रेमात पडलो. आधी सरळ बॅटिंग गावून त्याच्यात आणखी उलटो खेळात गेलो. ह्यो सुद्धा चेंडू या मोठं फटकोने पंच लेग बायची खूण दाखवतात. एकेरी आणि दुहेरी धावावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 4. पहिला षटक चालू. रामेश्वर कांदळगाव संघाचा जरी विचार करशा तरी पहिल्या षटकानंतर धावसंख्या 4 अशी होती. ती धावसंख्या आता रेजिंग स्टार मालवण संघाची दिसतात. चेंडू शिल्लक असतले. पुढचो चेंडू परेशचो. आता मात्र एक मोठं फिट करूच होतं पण चेंडू स्ट्रेट डावच्या दिशेने मिस हिट म्हणा हरकत नाही. या फटक्यासाठी एका धावावर समाधान. स्लोअर गतीचा चेंडू सुद्धा होतो. फसवा चेंडू होतो गोलंदाजाच्या शैलीतून. धावसंख्या झाली ती 5. पहिला षटक चालू. 3 षटकांचो सामनो. 41 धावांचो पाठलाग करूचो रेजिंग स्टार मालवण संघाक. म्हणजे ठेवणीतले फटके काढूचे लागतले कारण चेंडू आता कमी होत जातं तर धावसंख्या मात्र काही कमी होचा नाव घेणार नाही. पहिल्या षटकाचो भैरावी घालणारा चेंडू, टोपुलवर माशाचो लिलाव करणारा चेंडू, म्हणजे पहिल्या षटकातलो शेवटचो चेंडू घेऊन गोलंदाज परेश सज्ज झाला तर समोर फलंदाज विशाल लुडबे. विशाल असे फटके विशाल लुडबे या फलंदाजाक मारूचे लागतले. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचो चेंडू खैतरी भरकटलेलो चेंडू. टप्पो इसारलो टप्पो महागात पडलो. पंचांका हात रुंद करून व्यायाम करूची संधी करू गावली. धावसंख्या एकांपुढे सरता. धावसंख्या जाऊन पोचता अर्ध्या डझनाच्या घरात, ती म्हणजे 6. कमालीची गोलंदाजी करता 3 षटकात जेव्हा फलंदाज मोठे विचार करतात मोठे फटके मारूनचे ते मात्र त्यांना काहीतरी तसं फलंदाजी करूची संधी देणार. तो परेश नावाचा गोलंदाज आपल्या षटकातलो शेवटचो चेंडू घेऊन परेश. समोर फलंदाज तोच विशाल. आता पुन्हा एकदा विशाल सफल झालो पण चेंडू आणि बॅटचो काय संपर्क नाही झालो.
चेंडू मात्र निर्धाव मनान गणलो गेलो. पहिल्या एका षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली आहे बिन बाद 6. थोडीशी सावध आणि संत अशी सुरुवात जातात ती रेजिंग स्टार मालवण संघाच्या बाजून. विजयी 41 धावांचा पाठलाग करताना शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक रवलेत आणि या डझनभर चेंडू जवळजवळ 35 धावसंख्या जवळ करूची लागा त्या दोन्ही फलंदाजांका. कर्णधाराचो विश्वास, संघाची सगळ्यांची आशा आणि अपेक्षा दोन फलंदाजारा त्यांना माहिती आहे सामनो परतूची क्षमता त्यांच्यात हा. खांद्यात तितको जोर हा, मनगटात तितकी ताकद हा आणि ताकदीचे फटके दोन्ही फलंदाज खेळा शकतात. नवीन दिलेलो गोलंदाज संदीप परब. शरीर यष्टी बघला तर अगदीशी काटक दिसता, पण गोलंदाजीत नक्कीच आग बघताना बघू गावात. कारण समोर फलंदाज आता डावकऱ्या शैलीचो निखिल पराडकर. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. सामनो रंगतदार नक्कीच होतो लोक. आता मात्र गोलंदाजार तुटान पडायचा लागत, कारण एक्या दुक्क्याचा खेळ हो पहिल्या षटकापासूनच नाही होतो. तरी सुद्धा पहिल्या षटकाची खेळ पुरो झालो तेव्हा धावसंख्या झाली होती 6. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूत 35 धावेची गरज आहे. काहीतरी जाळ पेटवचं लगात. मोठे फटके काठीवचे लागतले. इरला मार्गे दुर्ला करीत जाणार फटके मारूचे लागतले. चेंडू आकांड्याच्या पार, चेंडू गडग्या पार मारूचे लागतले. दुसऱ्या षटकाचो पहिलो चेंडू घेऊन निखिल साठीचो शॉर्ट पद्धती चेंडू. फिरान मारलेलो फटके चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक देव देता आणि निरांकार क्षेत्ररक्षकाची पाठ घेता आणि इतकी पाठ घेतल्यान की चेंडू सीमा पार गेलो. जेल झालो असतो तर काहीतरी निखिलला आता डगआउटचा रस्तो धरूचा लागलो असतो. संधी तयार झालेली असता, संधीचा सोना करणं आपल्या हातात असतं, पण त्या संधीचा मात्र पाणी फेरणार क्षेत्ररक्षक बुक गवलो. जर झेल गेला असता, अडवला गेला असता, झेल घेतला गेला असता तर नक्की 4 धाव वाचले असते. गडी बाद झालो असतो, एक चेंडू निर्धाव गेलो असतो, पण चेंडू मात्र सीमा पार झालो, जमिनीत दान केलो गेलो. आणि जीवनदानाचा फायदो किती उठवतो तो निखिल पराडकर. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोचली, ती म्हणजे 10. कॅचेस विन द मॅचेस आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि ती किती महत्त्वाची असतात पुढच्या चेंडूवर समजात. आणि एका जीवनदानाचा फायदो एखादो फलंदाज किती घेऊ शकता. सध्या IPL चालू आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटले त्याच्यानंतर फलंदाजांनी केलेली फलंदाजी तुम्ही बघताच. तशाच पद्धतीची फलंदाजी आता निखिलच्या माध्यमातून होईत काय. गोलंदाज काय करतो, पहिल्या चेंडूत गोलंदाज पुरी ताकद लावलेली आपल्या चेंडूवात. बघला चेंडू, झेल सुटलो, दुसरो चेंडू सीमा पार. पंचांचे हात आकाशाच्या दिशेने गेले म्हणजे चेंडू षटकाराची खूण येता. झेल सुटला, चौकार गेलो, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूत सीमा पार गेलो. चेंडू आकांड्याच्या पहिल्या जाऊन पडलो. धावसंख्या आणखी 6 पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 16. सुरुवात झाली आहे निखिल पराडकरच्या बॅटची. निखिलच्या बॅटीची धार आता काहीतरी वाढाक लागली आणि सपासप वार करता तो गोलंदाजार. नक्कीच पाटीर, आडिओ आणि उभे वळ सुद्धा बघू गवले. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो तेव्हा धावसंख्या झाली होती 6. आता 2 चेंडूचा खेळ पुरो झालो, धावसंख्या जाऊन पोचली 16. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक लांब मोठं षटकार आणि एक जीवनदान सुद्धा. निखिल पराडकर नावाच्या फलंदाजाक 41 धावांचा पाठलाग करताना रेजिंग स्टार मालवण संघ. पुढचा चेंडू घेऊन संदीप. आता मात्र एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू, उसे घेऊन जाणारो चेंडू. पंच मात्र आपले दोन्ही हात बावशापासून रुंद करतात आणि एक थोडंसं व्यायाम करून दाखवून शाहरुख खानच्या पोजमध्ये येऊन वाईटची खूण दाखवतात. धावसंख्याचं आकडो दिसतात तो म्हणजे 17 आणि 17 म्हणजे कायम सांगत असते मी खतरा. आता खतरो कोणासाठी, संदीप नावाच्या गोलंदाजासाठी काय डावकऱ्या शैलीचा फलंदाज निखिल पराडकरसाठी. पुढच्या चेंडूवर समजात 17 म्हटल्यानंतर खतरा तयार झालो होतो. बॅटची काडागण यष्टी रक्षकाच्या गप्पाळावर चेंडू डी फाईन लेग क्षेत्रा सीमा पार. खतरो दोघांसाठी ठरलो होतो. संदीपचं खतरो मात्र तारान गेलो आणि हे मात्र गोलंदाजासाठी खतरो ठरलो, कारण गोलंदाजच्या षटकात आणखी एक चौकारची नोंद केली गेली. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्येचा आकडो झालो तो 21. आता फक्त 20 धावेची गरज आहे. अजून विजय गवसणी घालूची असत रेजिंग स्टार मालवण संघात. तर उरलेल्या मोजक्या चेंडूवात पुन्हा एकदा निखिलच्या बॅटमधनं खटक्यार बॉट जाग्यार पलटी. वडाची साल पिंपळा करणारो षटकार, पावळेचा पाणी पाष्टा करणारो षटकार, एक मोठो षटकार निखिलच्या बॅटमधून. पंच सुद्धा सांगतात दुसरो चेंडू दे. म्हणजे चेंडू किती लांबचं होतो, फटको किती ताकदीचा होतो. बघा मित्रांनो, मागे सांगलं होते कॅचेस विन द मॅचेस म्हटलं, आता किती म्हटलं जर झेल पकडलं ते नक्की हे एक चौकार 2 षटकार वाचले असते आणि झेल सुटलो तो चौकार सुद्धा वाचलो असतो. धावसंख्या झाली 27. त्याचा 90 सुरुवात खय होती आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली तर जाऊन खय पोचलो संघ. निखिल पराडकर
एका बाजून मोठे फटके काढता, आपल्या ठेवणीतले फटके काढता, आपली अस्त्र शस्त्र सगळी बाहेर काढून मोठे फटके करताना संदीपच्या पाठीत काहीतरी वळ बघू गवले. संदीपचं पुढचं चेंडू निखिलसाठीचं पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षक शोधून कल्याण चेंडू हवेतल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाऊन पोचलो, पुन्हा झेल सुटला. कारण जो उडलेलो होतो, उडलेल्या कारंजा खाली न्हावून घ्यायचा होता पण जाताना छत्री घेऊन गेलो आणि न्हावचा विसरलो. झेल सुटला, चेंडू जमिनीत दान केलो गेलो. दुसरा जीवनदान निखिल पराडकर. नक्कीच जीवन एकदम नशीब फळफळला असा म्हणा हरकत नाही. निखिल तारिया फलंदाजा संघाच्या खात्यात आणखी 2 धावाची भर पडता धाव संख्या झाली आहे ती 29. दुसऱ्या षटकातलं पुढचं चेंडू संदीपचं आता मात्र पॉईंटच्या क्षेत्रात एक फटको भूक गावलो आणि धावसंख्या एकांपुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोचली ती 30. शेवटचे 6 चेंडू शिल्लक रवले आणि ह्या 6 चेंडूत विजयाचं लक्ष रवलं असा तर डबल एक्क्याचं खेळ ते म्हणजे 11. पहिल्या षटकाचं खेळ पुरं झालं तेव्हा धावसंख्या होती 6. 2 षटकाचं खेळ पुरं झालं तेव्हा धावसंख्या झाली ती 30. म्हणजे दुसऱ्या षटकात जवळजवळ 24 धावसंख्या, 2 डझन धावसंख्या जवळ करता निखिल पराडकर. 2 जीवनदाना सुद्धा ते का भेटली. मदतीक धावा निले ते क्षेत्ररक्षक निखिल पराडकरच्या. कदाचित त्याचे चाहते असतील, त्याचे फॅन असतील, म्हणून कदाचित झेल सोडल्याने असं माका तरी वाटत असं. खेळाची बाजू खेळ काही होऊ शकतं आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटचे 6 चेंडू विजयाचा लक्ष रवला आता 11. सामना नक्कीच रंगतदार होतो. महिला सांगले दोन्ही संघ ताकदीचे आहेत, बलाढ्य आहेत, तेवढं फलंदाज तेवढ्या ताकदीची गोलंदाजी दोन्ही संघात. दोन्ही मालवण तालुक्यातले संघ रामेश्वर कांदळगाव आणि रेजिंग स्टार मालवण. 6 चेंडू आणि विजयाचा लक्ष रवला आता 11. मालवण दांडेगावचं सुपुत्र निखिल पराडकर. तर मालवण वायरीचं विशाल लुडबे. सलामीची जोडी गेलेली मैदानात. धावसंख्या झाली आहे ती 30. 2 षटकांचं खेळ पुरो. शेवटचा आणि महत्वाचा षटक, निर्णायक षटक घेऊन, हाणामारीचा जोखमीचा षटक घेऊन स्पिन शैलीचं गोलंदाज यष्टीरक्षक सुद्धा काहीतरी चूक करता आणि पंच सुद्धा आपले दोन्ही हात खांद्यापासून रुंद करतात. अवांतरची 1 धाव. धावसंख्या झाली 31 आणि विजयाचं लक्ष आणखी एकान कमी झाला तर रवला 10. 6 चेंडूचा खेळ बाकी. ह्या पुढचं चेंडू आता मात्र एक चांगलं चेंडू, एक चांगली गोलंदाजी. ह्या एकच धावावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. रोशन कदम नावाचा शेवटचं इलेलं गोलंदाज शेवटचा षटक घेऊन स्ट्राईक बऱ्याच वेळानंतर चेंज झाली. दुसरा षटक जवळजवळ नॉन स्ट्राईक यांच्या दिशेकच उभं असलेलं विशाल लुडबे आता मात्र शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक वरती गेलो. अजून स्वतःचा खाता सुद्धा खोलला नाही तो म्हणजे विशाल लुबडे. जवळजवळ 12-13 चेंडूंचा खेळ पुरा झाला. डावकुऱ्या शेदू रवींद्र जडेजांची आठवण करून देणारा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाता सकाळचं विशाल फलंदाजी करणार आणि आता दुपारच्या क्षेत्रात फलंदाजी करणार विशाल वेगळे दिसाक लागले. जवळजवळ 5 चेंडू निर्धाव आपल्या खात्यात जमा करून घेणारं फलंदाजी होता ती विशालच्या माध्यमातून. विजयाचं लक्ष रवलाता. 9 चेंडू 9 धावेची गरजा. उजव्या एसटीच्या बाहेर सफल झालो फटको खेळासाठी. 22 चे खूण दाखवतात पंच. म्हणजे अजून सुद्धा बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाही. म्हणजे खैतरी चेंडू आणि बॅट एकमेकावर नाराज झाले दिसतात ते विशालसाठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रवला आता 8. कदाचित विशालची फलंदाजी म्हणजे वादळापूरची शांतता असा होणार हरकत नाही. पण चेंडूचा विचार करशाल तर फक्त 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूत 8 धावेची गरज. मोठो फटको निखिलच्या बॅटमधून येता का नाही पुढच्या चेंडूवर काळात. 3 चेंडूत 8 धावेची गरज. एक मोठो फटको सामन्याचा चित्र बदलू शकता. पुढचं चेंडू निखिलसाठी. निखिल सुद्धा या चेंडूवर काहीतरी बीट झाली. धावची संधी तयार झाली. जोरदार अपील सुद्धा. पंच सुद्धा सांगतात की सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलो होतो आपलं विशाल. पण वाईटची खूण दाखवतात पंच आणि एकूण 2 धाव. सोयरची खूण दाखवली मेन पंचांकडून. धावन एक धाव सुद्धा जवळ केली म्हणजे एकूण 2 धावा आणि विजयाचा आता लक्ष आणखी 2 कमी झाला. आता येऊन रवला 6 वर. 3 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष रवला आता 6. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावी काढूचीच लागतली. विशाल मात्र कधी मोठ्या फटक्याच्या शोधात अजून दिसता. अजून बॅट आणि चेंडूचा काय संपर्क न जाणार. आता मात्र खरं सिद्धवची संधी ह्या ती विशाल लुडबे नावाच्या फलंदाजाक हिरोची संधी तयार झाली. कारण 3 चेंडूत आज 6 धावेची गरज. जर झेल
झेल झाला असता निखिल पराडकरचा तर आज सामना वेगळं दिसलो असतो. आता मात्र पॉईंटच्या क्षेत्राच्या कपापासून चेंडू सीमा रेषेच्या पार शर्यत लागली चेंडू आणि चेंडू सीमा पार होता. एक चांगलं फटको विशालच्या बॅटमधून स्वतःचा खाता शेवटच्या षटकात खोलता म्हणजे विशाल उडवे नावाचं फलंदाज, एक मोठा नावा मालवण तालुक्यात सध्या ज्याच्या नावाची चर्चा हा तो फलंदाज विशाल उडवे काहीतरी मोठ्या फटक्याच्या शोधात होतो आणि आता शेवटच्या षटकात काय शोध लागलो तो सुद्धा चौकारानिशी विजयाची लक्ष राहिलं होता. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आणि कंपल्सरी चेस हा म्हणजे सामना जिंकायचो हा. सुपर ओव्हर नाणेफेक हे प्रकार नाहीच आहे या स्पर्धेदरम्यान. कंपल्सरी चेस म्हणजे 2 धाव तुमका पुरे करू इच्छितात आणि शिल्लक रवलेले चेंडू ते 2 क्षेत्ररक्षणात बदल केला गेला. काय होताला पुढच्या 2 चेंडू समताला खयचो संघ सामना विजयी ठरता पुढचे 2 चेंडू सांगतील. लोअर फुल टॉस पद्धती चेंडू स्पिन अटॅक गोलंदाजी करताना 1 धाव पुरी केली झाली. खराब क्षेत्ररक्षण विजयी धाव सुद्धा बघता पुरी झाली. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवला गेलो आणि सामना विजयी ठरतात तो म्हणजे रेजिंग स्टार मालवण संघ आणि रामेश्वर कांदळगाव संघ या स्पर्धेत आपलं माघार सुनिश्चित करता. आणि वादळापूर्वी शांतता मी सांगलो होते विशाल उडवे ती खरोखरच चौकार मारून तर वादळ सुरू झालं होता पण तोपर्यंत सामना पुरू होता. पुढच्या फेरीसाठी रेजिंग स्टार मालवण संघ खूप खूप शुभेच्छा आणि या स्पर्धेत सहभाग दाखवला त्याच्याबद्दल रामेश्वर कांदळगाव संघ तुमचे खूप खूप आभार. याच्यानंतर होणारा सामना समर्थ 11 तळवडे विरुद्ध कोकण पॅकर्स देवगड. दोन्ही संघाच्या रामेश्वर कांदळगाव संघाच्या कर्णधाराक विनंती आहे की आपण आपला सन्मान येऊन स्वीकारूचा. आपण या स्पर्धेत सहभाग दाखवलात, एवढ्या लांबचा प्रवास करून येलात, मुंबई नगरीत दाखल झालात त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. यानंतर मी तुमची रजा घेत आहे आणि मायक्रोफोन स्वाधीन करतोय. समालोचनाचा एक मोठा आवाज मधासारखो गोड आवाज आमचे राजा सामंत सर. धन्यवाद.